नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आहे आणि तरी देखील महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून जो ओळखला जातोय, त्या पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या घटना ज्या आहेत, त्या वारंवार होत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्ती वारंवार वाढते. त्यामध्येच भोंदू बाबा जे आहेत, त्यांचं एक वेगळं पेव महाराष्ट्रामध्ये येतंय की काय, अशी चर्चा आहे. प्रकरण कॅप्टन अशोक खरातचं आहे. त्या अशोक खरातचं प्रकरण गेल्या बऱ्याच वर्षांपासून तो महिलांना फसवणं असेल, राजकीय त्याचे लागेबांधे असतील, त्या माध्यमातून काही त्यांनी संपत्ती जमा केलेली आहे. आता हे तपासामध्ये हळूहळू उघड येत आहे. सुरुवातीला ज्यावेळी हे प्रकरण समोर आलं त्यावेळी एका पेनड्राईव्ह मध्ये जवळपास 58 व्हिडिओ आहेत असं म्हटलं गेलं. जसजशी चौकशी पुढे होत गेली आहे, तसतसं आणखी नवीन खुलासे आलेले आहेत. जवळपास 100 किंवा त्यापेक्षा जास्त व्हिडिओ त्याच्याकडे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे. एवढंच नाहीये, तर काल असं देखील समोर आलं, अशी देखील माहिती आहे की तो नरबळी देखील देत होता आणि 5 नरबळी दिलेले आहेत, अशा देखील बातम्या ज्या आहेत त्या माध्यमांच्या द्वारे समोर आलेल्या आहेत. महिलांची फसवणूक होते. केवळ अशिक्षित किंवा अर्धशिक्षित महिलाच नाहीयेत, तर शिकल्या सवरलेल्या महिला ज्या आहेत, त्या या बाबांच्या गळाला कशा लागतात, हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. काय त्यांची मजबुरी असते, काय त्यांचं असं अडलेलं असतं की ते या बाबाजवळ जातात आणि अगदी स्वतःला त्या बाबाच्या हवाली करतात, स्वाधीन करतात, अर्पण करण्यासारखं करतात. आणि हे केवळ सामान्य महिलांचं होत नाहीये, तर राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्षा होत्या रुपाली चाकणकर, त्यांचं देखील आपण व्हिडिओज बघितलेले आहेत की अगदी ते बाबाचे पाय धुत आहेत. तर हे काय प्रकरण आहे, कशा पद्धतीने यावर आता कारवाई होणार आहे, किती अपेक्षा आहेत, कारण सरकारचे मंत्री, सरकारचे लोकच त्या बाबाच्या पायाजवळ जाऊन बसले होते. त्यामुळे आता किती शक्यता आहे की त्या बाबावरती योग्य ती कारवाई होऊन त्याला शिक्षा होईल. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर मॅडम आहेत. ताई, तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिला त्याबद्दल आभार आणि तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे की ज्या पद्धतीने ही कारवाई होते, चौकशी होते, समाधानी आहात ह्या सगळ्या याला बघून? नाही, आता तरी निश्चित याची चाललेली चौकशी, यातनं समोर येणारे पुरावे, ह्या सगळ्या गोष्टी, आज तरी ही चौकशी जोरात चालली आहे असंच एकूण चित्र या संदर्भामध्ये आहे. अनेकदा पब्लिक मेमरी शॉर्ट असते, त्यामुळे काही काळ अशा गोष्टी चालू राहतात आणि त्याच्यानंतर खरा प्रश्न येतो. की त्याच्यानंतर मग आपण आपल्या लक्षातही राहत नाही की नक्की काय चालू आहे. तर तो टप्पा अजून आलेला नाहीये. पण मला वाटतं की त्यामुळे या संदर्भातला तपास वेगाने पण होणं गरजेचं आहे. कारण या गुन्ह्याची घृणास्पदता ही संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घृणास्पद गुन्ह्यात आरोपीला चटकन शिक्षा होते, पीडितांना न्याय मिळतो, असा संदेश लोकांपर्यंत गेला तर बाबाबुवांच्याकडून ज्यांचं शोषण होतं अशा माणसांना नक्कीच पुढे यायला जास्त बळ मिळेल. लवकर पुढे यायला बळ मिळेल. त्यामुळे बरोबर. मला वाटतं आता होत असलेला तपास जोरकसपणे चाललेला आहे, हे चित्र आहेच. पण तो अशी नक्कीच अपेक्षा आहे की तो लवकर पूर्ण होईल आणि लोकांच्या पर्यंत या गोष्टी चालवून घेतल्या जात नाहीत असा योग्य संदेश त्यातून जाऊ शकेल. बरोबर. परंतु असं वाटतंय का की कारवाईला उशीर झालाय? कारण गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्येच हे प्रकरण एका खबरदार पुढारी नावाच्या एका दैनिकाने उघड केलं होतं. त्याची रीतसर तक्रार देखील राज्य महिला आयोगाकडे दिली होती, परंतु त्यावरती कोणतीच कारवाई नाही झाली. नाही, अशोक नक्कीच. खरात जो कारण आहे तो स्वतःला कॅप्टन म्हणून घेतोय, तो स्वतःला कृष्णाचा अवतार म्हणून घेतोय आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. अनेक लोकांच्या ते फसवणूक केलेली आहे. उशीर झालाय कारवाईला असं वाटतंय? अ, कितीतरी एखादा बाबा किंवा बुवा एवढा मोठा कसा होतो? एखादा ज्योतिषी इतक्या सगळ्या लोकांचं शोषण करू शकतो, एवढे मोठे राजकीय पुढारी त्याच्याकडे जातात. हे काही एका दिवसात नक्कीच घडत नाही ना. हे हं. वर्षानुवर्ष घडत असतं. त्यामुळे हे नक्कीच आहे, की हे खूप दिवस चालवून घेतलं गेलेलं आहे.
कारण पोलिसांना असं तर नसतं की त्यांच्या समोर काही गोष्टी येत नाहीत. म्हणजे तक्रारदार येतो ही एक गोष्ट असते. तीही या केसमध्ये, या घटनेमध्ये तक्रारदाराला सुद्धा त्याचं ऐकून घेतलेलं नाहीये. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा पोलिसांना हे माहिती असतं की अशा अशा गोष्टी चालू आहेत. बरोबर. त्याचं संपूर्ण माहिती नसेल त्यांना, पण जेव्हा एखादा बाबा एवढा मोठा होतो, एवढे मंत्री त्याच्याकडे जातात, तर तेव्हा तो काय करत असावा वगैरे या सगळ्याच्या चर्चा सामान्य लोकात, पत्रकारांच्या मध्ये सगळ्यांच्याकडेच पोलिसांमध्ये होत असतात. त्यामुळे या निमित्ताने हा प्रश्न नक्कीच उभा राहतो, की एवढा मोठा शोषक बनेपर्यंत एखादा बुवा तुम्ही का थांबता? आणि याच्या पुढच्या काळामध्ये हे होऊ नये. की म्हणून आम्ही महाराष्ट्र अनिसतर्फे असं ठरवलेलं आहे, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा ज्या काही असे जे काही बुवा, बाबा, ज्योतिषी नजरेत येतायत आणि ज्यांच्याबद्दल लोक पुढे येऊन बोलायला तयार आहेत, अशा काही तक्रारी आपण त्या जिल्ह्यातल्या एसपींच्या समोर स्वतःहून ठेवायच्या. आजच आमचे नगरचे कार्यकर्ते जाऊन नगरमध्ये मध्यंतरी घडलेल्या त्या घटनेची परत आठवण करून देऊन आले, की ह्या बाबाच्या केसमध्ये त्या बाबाची केस विसरू नका अशा प्रकारे. त्यामुळे ह्या घटनेचा तपास होताना पुन्हा अशा घटना होऊ नयेत यासाठी जे छोटे आहेत बाबा बुवा, आज ते एवढे मोठे खरात सारखे प्रभावशाली झालेले नाहीयेत. त्यांना वेळीच रोखणं खूप आवश्यक आहे. कारण ती एक इंग्रजीमध्ये त्याला अनटचेबल असं म्हणतात, की त्यांना कोणी हात लावू शकत नाही. असे असे प्रभावशाली, या अर्थाने तो अनटचेबल शब्द वापरला हं, जातो, की इतके हं. प्रभावशाली बनतात, की कोणी त्यांचं काही वाकडं करू शकत नाही. म्हणजे तो राम रहीम बाबा तुम्ही बघितला असेल, तर तो तुरुंगात शिक्षा भोगत असताना सुद्धा कोणी त्याचं वाकडं करू शकत नाही. इतका तो मोठा झालेला आहे. त्याला सातत्याने पेरोलवरती सोडण्यात येतं. आता तर त्याला जामीनच मिळाला. तर त्यामुळे अशा प्रकारचा एखादा बाबा-बुवा एवढा मोठा व्हायच्या आत त्याला थांबवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी योग्य वेळेत पोलीस कारवाई यापुढील बुवांवर व्हावी अशी नक्कीच आमची अपेक्षा आहे अनिस कार्यकर्ते म्हणून. बरोबर. परंतु आयडेंटिफाय कसं करणार, की हा भोंदू बाबा आहे किंवा कारण संत पण झालेले आहेत ना. महाराष्ट्र ही संतांची पण भूमी आहे. चांगले लोक पण आहेत, सत्कर्म करणारे लोक पण आहेत. तुम्ही आयडेंटिफाय कसं करता? काय आपण त्याचा कशाला भूतकाळ आहे? आपण कशाला आयडेंटिफाय करायला जायचं? ज्यांच्याकडनं शोषण झालेलं असतं ते लोकच तुमच्याकडे येतात. बरं. आयडेंटिफाय करायची वेळच येत नाही कुणावरती जाऊन. हे समाजात इतक्या मोठ्या प्रमाणात घडतंय, की आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ जवळपास 35 वर्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना लोक स्वतःहून भेटून या गोष्टी सांगतात, की हं. असा-असा बाबा आहे, त्या ठिकाणी हे चालू आहे. मग कार्यकर्ते प्रयत्न करतात, की तक्रारदार कोणी समोर येऊ शकतंय का? त्यामुळे याची आणि हे लक्षात घ्या, की याची खातरजमा करणं किंवा पुरावे गोळा करणं हे पोलिसांचं काम आहे. हे काही सामान्य नागरिकांचं, अनिसचे कार्यकर्ते सामान्य नागरिक आहेत. हे काही सामान्य नागरिकाचं काम नाहीये. तर लोकच या गोष्टींच्या बद्दल सांगतात. लोकच तुमच्याकडनं काहीतरी माहिती मिळेल, आधार मिळेल, मार्ग मिळेल याच्यासाठी अपेक्षा घेऊन अनिस कार्यकर्त्यांकडे येतात. म्हणून याबद्दल समजतं. बरोबर. परंतु असेही कार्यकर्ते म्हणजे असेही लोक आहेत, की जे मोठ्या संख्येने त्या बाबाच्या किंवा बुवाच्या किंवा अगदी कोण महिला ह्या संदर्भातली असेल, तर त्यांच्या पायाजवळ जाऊन बसतात. एखाद दुसरा कोणी व्यक्ती असतो, ज्याला असं वाटतं, की माझं शोषण झालंय. शोषण होतं सर्वांचंच, पण ती जी जाणीव आहे, ती एखाद दुसऱ्या व्यक्तीला होते. मग त्याच्या आधारावरती एवढं सगळं तुम्ही जे म्हणताय पोलिसांनी कारवाई करणं किंवा त्याचा शोध घेणं, तपास करणं, ती ही सगळी यंत्रणा एका एफ-आय-आर वरती किंवा एका तक्रारीवरती कशी काय होऊ शकते? कारण त्याला विरोध करणारे पण बरेचसे लोक आहेत. नाही, लोकांच्या श्रद्धा त्या बाबाशी जोडल्या गेलेल्या आहेत. क्रिमिनल लॉ हा एका तक्रारीवरच चालतो ना कारण. हं, एका माणसाच्या फौजदारी कायदा हा एका माणसाच्या अ, अधिकारांचं उल्लंघन झालं, एका माणसाच्या बाबतीत गुन्हा घडला, तर क्रिमिनल लॉ कार्यान्वित होतो. त्यामुळे अ, एखाद्या कुठल्याही एका व्यक्तीच्या बाबतीत ही घटना घडली आणि ती व्यक्ती तयार असली तक्रार दाखल करायला, तर निश्चित गुन्हा दाखल होतो आणि पोलीस तशा पद्धतीने करतातही गुन्हा. पाठपुरावा करावा लागतो, काही वेळेला दबाव असतो आणि म्हणून मगाशी मी जो मुद्दा म्हटला, कुठल्याही गुन्हेगारांच्या बाबतीत, की ते इतके मोठे व्हायच्या आतच जर का त्यांना
की त्यांचे खूप लागेबांधे निर्माण होतील. त्यांचे भक्त तुम्हाला आठवत असेल, की म्हणजे आता हे अजूनही आसाराम बापू, राम रहीम यांचे अजून भक्त आहेत समाजात. अजून महिला आसारामच्या समर्थनार्थ उतरतात रस्त्यावर अगदी त्याचे किंवा पाय अजूनही धरण्यासाठी लोकांची गर्दी अजूनही लागलेली आहे, एवढं हां, सगळं होऊन देखील. अजूनही होते. त्यामुळे अशा प्रकारचा एखाद्या बाबाचं प्रस्थ वाढायच्या आत म्हणून हे करणं देखील खूप महत्वाचं आहे. नाही पण हा म्हणजे आता हजारो नाही पण शेकडो लोकांच्या भावना त्या बाबाशी जोडल्या गेलेल्या, त्यांची श्रद्धा आहे की बाबा काही चुकीचं करू शकत नाही, एक व्यक्ती म्हणतोय, मग त्या श्रद्धांचं काय, त्यांच्या भावनांचं काय? नाही, एका व्यक्तीच्या बाबतीत गुन्हा केला तर इतरांच्या बाबतीतल्या भावनांचा प्रश्न कसा काय त्याच्या समोर उभा ठेवता येऊ शकतो? तुम्ही विचार करा, की समजा एका एका कुटुंबातला एक आदर्श मुलगा असेल, पण त्यांनी स्वतःच्या बायकोला तो मारहाण करत असेल, तर त्या कुटुंबातल्या बाकी सगळ्या लोकांशी भलेही तो कितीही चांगला वागत असेल, तरी त्या बाईला अधिकार राहतोच, की आणि ते त्याचं वागणं चूकच आहे. प्रत्यक्षात ही हायपोथेटिकल सिच्युएशन आहे तुम्ही म्हणता ते. कारण ज्या माणसाला इतकी पॉवर मिळते, इतका पैसा मिळतो आणि इतकं फॉलोइंग मिळतं, असा माणूस एका माणसाचं शोषण करून थांबत नाही. असा माणूस फक्त काय होतं, माणसं घाबरून समोर येत नाहीत. त्यामुळे एक मला माणूस तोच समोर आला की मला तोच ए तोच मुद्दा हां, मला अंडरलाईन करायचा होता, की म्हणजे ते आसारामच्या बाबतीमध्ये पण तेच झालेलं आहे. काही लोकांचं शोषण झालं, पण मेजॉरिटी वर्ग जो होता तो आसारामच्या समर्थनातला होता, आजही आहे. त्यामुळे मग तो एक माणूस जो आहे तो धजावत नाही पुढे यायला. मग त्याला धमक्या येणं, पोलिसांचा दबाव असणं किंवा समाजामध्ये ती काय चर्चा होते, ती एक गोष्ट आहे. त्यामुळे मला हे विचारायचंय तुम्हाला, माझा प्रश्न खरं तर हा होता, की अनीसकडून अशी काही मदत किंवा असं काय पाठबळ त्या किंवा त्यासाठी काही वेगळे सेशन्स तुम्ही घेता का? हां, म्हणजे अशा व्यक्ती जेव्हा आमच्याकडे येतात, तेव्हा त्यांनी तक्रार करायला तयार व्हावी. याच्यासाठी आम्ही त्यांचं काउन्सिलिंग निश्चित करतो. त्यांना बळ पुरवतो त्या बाबाच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी. अनेक वेळेला त्यांच्या बरोबर कोणी येतंय का इतर तक्रारदार याच्यासाठी प्रयत्न करायला त्यांना मदत करतो आणि पोलिसांच्या बरोबर देखील या प्रकरणाचा पाठपुरावा करतो आम्ही, की पोलिसांनी समजा काही त्या भागातले प्रभावशाली लोक आले आणि हे प्रकरण न घेण्याचा पोलिसांचा काही ठिकाणी कल दिसू शकतो. तर अशा वेळेला पाठपुरावा करून त्यांना कायद्याच्या अस्तित्वाची माहिती द्यायची. अशा प्रकारचं काम आम्ही करतो. पण परत म्हणून मी मगाशी म्हटला तो मुद्दा खूप महत्वाचा आहे, की काही बाबा-बुवा एवढे मोठे होऊन बसतात, की त्यांना शिक्षा झाली तरी त्यांच्या आयुष्यात फरक पडत नाही. तर बरोबर. इंग्रजीमध्ये एक शब्दरचना आहे टू बिग टू फेल, की तुम्ही फक्त एवढे मोठे व्हा, की तुम्ही फेल झालात, की तुमच्याबरोबर बऱ्याच गोष्टी कोसळतील अशी तुम्ही आधीच व्यवस्था करून ठेवलेली असते. त्यामुळे टू बिग टू फेल. असे जर का ते बाबा-बुवा सर्व बाजूनी बनले, अनेक कच्छपी लागलेले राजकारणी, अधिकारी, अनेकांचे सांभाळलेले पैसे, अनेक शोषित लोकांच्या ब्लॅकमेलिंगचे व्हिडिओ, अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडे जमा झाल्या, की त्यानंतर अशा बाबांना हात लावणं हे किती कठीण असतं ह्याचा आपण अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे, की हे काही एका वर्षात कुणी असं मोठं होत नाही. 10-15 बरोबर. वर्षाचा हा काळ असतो आणि या काळात अतिशय घृणास्पद अपराध घडत असतात. तर त्यामुळे वेळीच ते अपराध रोखले पाहिजेत. हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. परंतु राज्यकर्त्यांचा म्हणजे 2013 ला मला जितकं आठवतंय 2013 साली जादूटोणा विरोधी कायदा बनला. परंतु त्यानंतर राज्यकर्त्यांचं जे वर्तन आहे, ते अगदी त्या कायद्याच्या विपरीत असलेलं पण दिसतंय. ज्या पद्धतीने सरकारचे आमदार, मंत्री अ, त्या बाबाच्या म्हणजे खरात बाबाच्या पायाजवळ जाऊन बसत होते, पाय धुवत होते. हे पूर्ण त्या कायद्याच्या विपरीत आहे हा एक भाग. दुसरं संविधानामध्ये जे वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे, त्या वैज्ञानिक दृष्टिकोनांच्या देखील विरोधामध्ये जाऊन हे काम होतंय असं वाटतंय का? आणि मग अशा राज्यकर्त्यांकडून ह्या कायद्याची अंमलबजावणी किती होईल? किती अपेक्षा आहे? नाही, हे नक्कीच वैज्ञानिक दृष्टिकोनाला विसंगत वर्तन आहे, की
मुळात ज्योतिष हे काही शास्त्र नाहीये आणि मी ज्योतिष शास्त्र नाही असं म्हणते म्हणून विश्वास ठेवायची गरज नाही. तुम्ही नासाच्या वेबसाईटवर जाऊन बघा आणि विचारा की इज ॲस्ट्रॉलॉजी अ सायन्स, तर तुम्हाला सांगेल नासाची वेबसाईट की नाही, ते स्युडो सायन्स आहे, ते छद्म विज्ञान आहे. तुम्ही डॉक्टर जयंत नारळीकर काय म्हणतायत ज्योतिषाबद्दल ते बघा, ते देखील सांगतील की ज्योतिष हे विज्ञान नाहीये. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे राजकारणी लोक त्यांच्या आयुष्यातल्या अस्थिरतेमुळे ते गांजलेले आहेत हे समजू शकतो, पण म्हणून ते जर समाजाचं नेतृत्व करत असतील तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची अपेक्षा त्यांच्याकडून सामान्य नागरिकांनी ठेवली पाहिजे. आणि त्यांच्या वर्तनामध्ये अशा गोष्टींना स्थान असता कामा नये अशी माझी चळवळीतली कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे. पण मला असं वाटतं की आजचं समाजातलं चित्र ह्याच्या अगदीच विपरीत आहे. बरं. ह्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यकर्ते काय काम करतायत हा एक भाग आहे. अनिशच्या माध्यमातून काय प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणजे ही काय जबाबदारी केवळ अनिशची आहे असं माझं म्हणणं नाहीये. ती माझी पण जबाबदारी आहे. ती सर्वसामान्य जे महाराष्ट्रातले जे सर्व नागरिक आहेत त्यांची जबाबदारी आहे. परंतु अनिश ह्या गोष्टीला घेऊन काय करताय, कशा पद्धतीने ते जनजागृती करत आहे? नाही, निश्चित अनिसा यासाठी भरपूर प्रयत्न करताय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानानंतर हा कायदा मंजूर झालेला आहे. त्यामुळे निश्चित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचं याच्याशी वैचारिक आणि भावनिक असं दोन्ही प्रकारचं याच्या अंमलबजावणीशी नातं आहे. तर अनिसने आतापर्यंत या कायद्यासाठी 2 मोठ्या प्रचार प्रसार यात्रा पूर्ण महाराष्ट्रात काढलेला आहे. म्हणजे त्यातली प्रत्येक यात्रा जवळपास 100 दिवसांची होती आणि सर्व जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये जाऊन काही हजार कार्यक्रम या यात्रांच्या दरम्यान केले. पोलीस स्टेशनना भेटी देऊन पोलीस प्रशिक्षण केलं. या कायद्यातल्या ज्या 12 गोष्टी आहेत, ज्या गुन्हे आहेत, त्यांची चित्रमय पुस्तिका बनवली. काही लाखात त्या पुस्तिका विकल्या, वितरित केल्या. त्यामुळे या कायद्याच्या प्रचार प्रसारासाठी अनिस, आणि हे तुम्ही लक्षात घ्या, हे सगळं शासनाचा एक नवा पैसा न घेता अनिसनी केलेलं आहे आणि हे सगळं कार्यकर्त्यांनी व्हॉलेंटरीली केलेलं आहे. हा कायदा समाजाचं भलं करतो अशी जी धारणा आहे आमची त्यातून केलेलं आहे. त्यामुळे अनिस हे करतच आहे, पण हे शासनाने निश्चित अधिक गांभीर्याने घेतलं पाहिजे. की आम्ही म्हणतो की हिवताप टाळण्यासाठी डास होतील अशा जागी पाणी साचून देऊ नका, असे जर आपण बोर्ड लावू शकतो, तर बाबा बुवाकडे जाऊ नका, ते आजार बरे करत नाहीत, ते समस्या सोडवत नाहीत, ते दारू सोडवत नाहीत, असा बोर्ड सुद्धा आपण गावोगावी लावायला काय हरकत आहे जादूटोणा विरोधी कायद्याचा. त्यामुळे शासनाकडून निश्चित ही अपेक्षा आहे की अशा प्रकारे लोकांना समजेल आणि आवडेल अशा भाषेत हे या कायद्याचा प्रचार प्रसार करायला शासनाने निश्चित प्राधान्य दिलं पाहिजे. बरोबर. कायद्याचा प्रचार प्रसारच झाला नाही आणि हीच मोठी समस्या आहे, की लोकांना माहीतच नाही आणि त्या कायद्याअंतर्गत गुन्हे देखील दाखल होतात, ह्याची देखील लोकांना कल्पना नाही. त्यामुळे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. मगाशी तुम्ही जो एक मुद्दा उपस्थित केला, की म्हणजे सगळं होऊन देखील आसाराम बापूच्या संदर्भामध्ये लोक अजूनही त्याच्या दर्शनासाठी जातात, त्याचे पाय धरतायत. का जातात ह्या महिला म्हणा किंवा ही लोक शिक्षित आहेत, समजदार आहेत असं आपण म्हणू. 21व्या शतकाकडे जाणं म्हणजे आहोत आपण. एआयचं युग आलेलं आहे. अशा सगळ्या युगामध्ये असताना ही माणसं का जातात तिकडे? का भोंदूबाबाच्या गळाला लागतात? काय त्यांच्या अडचणी असतात? डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यासाठी एक वाक्य वापरायचे. ते म्हणायचे की आपण विज्ञानाची सृष्टी घेतली, पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही. विज्ञानाची करणी घेतली, पण विज्ञानाची विचारसरणी घेतली नाही. त्यामुळे आपण आधुनिक झालोय म्हणजे काय, की आपण तंत्रज्ञान वापरायला शिकलोय. पण मुळात विज्ञानाच्या विचार पद्धती जी आहे, की ज्याच्यामध्ये निरीक्षण करा, तर्क रचा, अनुमान बांधा आणि जे समोर येईल ते कितीही तुमच्या धारणांची विसंगत असेल, तरी त्याच्यावर विश्वास ठेवा. ही विज्ञानाची विचार पद्धती आहे. मला जे पटतं त्याचाच मी प्रसार करणार आणि त्यालाच मी धरून बसणार, ही विज्ञानाची विचार पद्धती नाही. तर या प्रकारच्या विचारांची
आपल्याला सवय आपल्या शिक्षणातनं लागली नाही, आपल्या अपब्रिंगिंग मधनं लागलेली नाही. त्यामुळे समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजलेला नाही. म्हणून बाबा-बुवा अधिक प्रमाणात लोक बाबा-बुवांकडे जातात आणि वाढलेली आगतिकता समाजामधली, की तुम्ही नोकरीची शाश्वती नाही मुलांना किंवा अ, आपण बघितलं तर नोकरीतल्या शोषण, कामाचे वाढलेले तास, वाढलेली ॲस्पिरेशन्स, समाज माध्यमामधून दिसणाऱ्या अनेक भुलवणाऱ्या गोष्टी आणि जग या सगळ्यामुळे निर्माण झालेली ॲस्पिरेशन्स. तर या सगळ्याचा ताळमेळ कसा घालायचा? या उलघालीत माणूस आहे आणि अशा वेळेला तुम्हाला मधाचं बोट दाखवून स्वतःबरोबर घेऊन जाणारा तुमचं बोट जर तुमचे पाय जमिनीवर विचारांच्या जमिनीवर घट्ट उभे नसतील, तर तुमचं बोट अशा माणसाच्या हातात तुम्ही पटकन देऊ शकता. त्यामुळे हे खूप आवश्यक आहे, की हे सहजी घडू शकतं. यासाठीच आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची सवय ही अगदी मूलभूत कौशल्य म्हणून प्रत्येक व्यक्तीनं लावून घेतलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर दाभोलकर म्हणायचे, की तरुणांशी बोलताना यानं जगाचं भलं होईल का नाही मला माहित नाही, पण तुझं भलं होईल याची मी तुला खात्री देतो. तर वैज्ञानिक दृष्टिकोनाने आपलं नक्की भलं होणार आहे. म्हणून हा दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हे जर आपण माणसांपर्यंत विचार पोहोचवू शकलो आणि चळवळ तेच काम करते, जे काम खरं शिक्षण व्यवस्थेतून व्हायला पाहिजे होतं. माझा तोच पुढचा प्रश्न होता, की म्हणजे आपण वारंवार म्हणतोय, की ही शिक्षित लोक आहेत, शिक्षित महिला आहेत, तरी त्या भोंदूबाबाच्या नादी कशा लागतात? शिक्षणाचा आणि म्हणजे सध्याच्या शिक्षणाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा हे जे तुम्ही सांगताय किंवा अनिसच्या माध्यमातून जे सांगितलं जात आहे, त्याचा काही संबंध आहे का? असं वाटतंय का काही संबंध आहे या दोघांचा मिळून? नाही ना, शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला असता तर अशा वेगळ्या चळवळीची गरजच भासली नसती. पण शिक्षण व्यवस्थेमध्ये पण वैज्ञानिक दृष्टिकोनाला बढावा दिला पाहिजे असे मानणारे अनेक जण आहेत. परंतु ते व्यक्तिगत पातळीवरती चालणारं काम अशा स्वरूपाचं असं असं त्याचं स्वरूप राहतं अनेकदा. त्यामुळे त्याचबरोबर शिक्षण व्यवस्थेत अशाही गोष्टी दिसतात, की शासन ज्योतिषशास्त्राचे कोर्सेस सुरू करतं विद्यापीठांमध्ये काही. त्याला ते एम-एस-सी कारण शास्त्र न म्हणता त्याला शास्त्र तर म्हणता येणं शक्य नाही. म्हणून मग त्याला ते एम-ए अशी डिग्री देतात. पण एका बाजूला कोर्सेसही असे चालवतात. तर अ, या प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार, अंगीकार हे जर मूलभूत कर्तव्य आणि शैक्षणिक धोरणातलं जर ते गाभा घटक असेल, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. ते शिक्षण बरं. व्यवस्थेत होताना दिसत नाही आणि जे हे करतात त्या माणसांना त्या माणसांचं पुरेसं कौतुक होणं, त्यांना त्या व्यवस्थेमध्ये आदर मिळणं, त्यांच्या कल्पनांचं स्वागत होणं, हे पण उपयुक्त ठरू शकेल. बरोबर. धन्यवाद ताई, तुम्ही मुंबई आउटलुकच्या चॅनलवरती आलात, आम्हाला वेळ दिलात. त्याबद्दल आभार. एक म्हणजे धन्यवाद. तुमच्या माध्यमातून जो काही एक हेल्पलाईन नंबर जारी केलेला आहे, तो मी आमच्या हो, प्रेक्षकांसाठी वाचतो. हो. 3 नंबर आहेत. म्हणजे ह्या क्रमांकावर फोन करून तुम्ही तुमच्या तक्रारी सांगू शकता. तुमच्या सोबत जे काही शोषण झालंय त्या संदर्भात तुम्ही माहिती देऊ शकता आणि हो. मग अनिशच्या माध्यमातून जशी जमेल तशी मदत जी आहे ती पीडितेला किंवा जे तक्रार करतील त्यांना पुरवण्याचं तुम्ही काम करताय. तर त्यासाठी 3 नंबर आहेत. पहिला नंबर आहे 9922048832. दुसरा नंबर आहे 8087876809 आणि तिसरा नंबर आहे 9422305929. ह्या तीनही जे क्रमांक आहेत त्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या संदर्भात किंवा तुमच्या बघण्यामध्ये अगदीच तुमच्या सोबतच घडली घटना अशातला पण काही भाग नाहीये. तुमच्या ओळखीमध्ये, परिवारामध्ये, मित्रांमध्ये अशा काही गोष्टी जर घडत असतील, त्याची माहिती जर तुम्हाला असेल, तर त्या संदर्भातली चर्चा किंवा तक्रार जी आहे, तुम्ही अनिसकडे करू शकता आणि अनिस त्यांच्या परीने जी काही मदत तुम्हाला करणं शक्य आहे, ती करण्याचा प्रयत्न करणार आहे, असं मुक्ता दाभोळकर यांनी देखील सांगितलेलं आहे आणि हे माध्यमांमध्ये देखील याच्या बातम्या झालेल्या आहेत. त्यामुळे हे एक आहे.
हा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी आपण प्रत्येकानेच प्रयत्न केला पाहिजे. जसं मी मगाशी म्हणालो, की ही केवळ काय अनिसची जबाबदारी नाहीये. शासनाची आहे, नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे, माध्यम म्हणून आपली पण जबाबदारी आहे. माध्यम पण ह्याला कुठे ना कुठे दोषी आहेत असं देखील मी मानतो. दुपारच्या वेळी आपण जर बातम्या चॅनल लावून बघितले, तर ज्योतिषशास्त्राचेच सगळे ग्रह काय आहेत आणि राशी भविष्य काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. अगदी वर्तमानपत्रांमध्ये देखील ते राशी भविष्य जोरात म्हणजे खूप अगोदरपासून चालू आहे, ते आत्ताही सुरूच आहे. आपण कधी बदलणार आहोत या गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून कधी विचार करणार, हा एक प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं कदाचित हा प्रश्न आणखीन काही वर्ष आपल्याला असाच चर्चेत ठेवावा लागेल की काय. तुर्तास आपण इथेच थांबूयात. दाभोळकर मॅडम, तुम्ही आलात मुंबई आउटलुकला वेळ दिलास त्याबद्दल तुमचं खरंच आभार. धन्यवाद.